दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। कोल्हापुरात 6 जूनला शिवाजी कोण होताचे भव्य सामूहिक वाचन करणार। रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 7 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता बिंदू चौक कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे। विविध जाती, धर्म, विचार आणि सामाजिक स्तरातील तब्बल 5000 सजग वाचक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टीचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते पुढे म्हणाले की शिवाजी कोण होता या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधान मूल्यांचा प्रसार हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा चिकित्सक व लोकाभिमुख दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचावा, इतिहासाकडे तर्कशुद्ध आणि समतावादी नजरेतून पाहण्याची प्रेरणा मिळावी, तसेच समाजात वाढत चाललेल्या द्वेषमूलक वातावरणाला वैयक्तिक उत्तर मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजाहित दक्ष विचार सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणारे हे पुस्तक मानले जाते। त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या उपक्रमात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूर यांच्यासह मानवतावादी, सांस्कृतिक चळवळ आणि समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव, फुले, शाहू, आंबेडकरवादी, मार्क्सवादी, स्त्रीवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी, स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक चळवळीमधील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। समाजात बंधुता, समानता आणि लोकशाही मूल्याची जपणूक व्हावी, तसेच युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध स्वयंसेवक आणि सामाजिक संघटनाही सक्रियपणे सहभागी झाले आहेत। हा उपक्रम केवळ सामूहिक वाचनापुरता मर्यादित नसून समाजात विवेकवादी विचारांची चळवळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे। इतिहासाचे चिकित्सक आकलन, सामाजिक एकात्मता आणि लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दृढ करणारा हा उपक्रम ठरणार असून शिवप्रेमी, आंबेडकरवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, पार्थ पोळके, दुर्वास बापू कदम, सुभाष देसाई, अनिल म्हमाने, सोमनाथ घोडेराव, रघुनाथ मांढरे, निलेश बनसोडे, जी.बी. अंबपकर, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुधाळकर, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, बी.आर. कांबळे, दीपक कांबळे, संजय लोखंडे, विकी कांबळे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, जयसिंग पाडळीकर यांच्यासह विविध कर्मचारी पक्ष संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।